हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण निघालो आहोत ट्रेकिंगसाठी अँड वेट फॉर द लोकेशन बिकॉज मला पण लोकेशन माहीत नाही आहे. तर आम्हाला इथून 6 वाजता निघायचं होतं गाईज. इथून 6 वाजता निघायचं होतं. आता वाजलेत 7. आम्ही येऊन थांबलो आहे दादा आणि यशसाठी. बाय द वे तुम्हाला सांगते, मी शिवम, दादा आणि यश आम्ही चौघं जाणार आहोत. तर आम्ही येऊन थांबलो आहे त्यांच्यासाठी आणि ह्यांचं अजून आवरून झालं नाही आहे. कितीला उठलायस? 5ला. तोंड बघ, 7 वाजले तिथं. तरी आंघोळ केल्यासारखं नाही वाटत ते. असू दे, सेम तू तसं दिसतं. मी तर नाहीच केली. A few minutes later. यश आणि दादा मागे थांबले. I'll insert a picture here. Isn't that amazing? Let's go. डबे आणलेत घरून. का केलं? थँक्यू. आता आपली क्रिएटिव्हिटी दिसत. एक काढून घेतो. वडापावमध्ये सॉस टाकून खातो तो गबस. नाही खात. कधीतरी भाई, कधीतरी का खातो? कधीतरी नंबर 1 ला येईल. अरे पण इडली सोबत सॉस पण खातो भाईची. भाई मसाला इडली आहे. मेलेली माशी बघा. ह्यांचं जेवण खाऊन मेली का काय? उपासाठी कोल्ड कॉफी. बॅगीची हालत बघा, पूर्ण चिखल उडलाय. कसा? दीड तासाच्या नाश्ता ब्रेक नंतर आम्ही निघालोय. 1 nap later. हा दुसरा स्टॉप फोटोशूट साठी. मी आज समोर असं बघतो नाही का? हा. ते प्रेमाने 2-3च काढणार मोजू ना मी. तू 2-3 काढलं. हापच काढ माझा असून सुद्धा तू काढत होतो मी. पोजा बघा, ह्याच्या पोजा. घर संसार बघू. जेव्हा तो पिवळ्या कलरचा शर्ट घालून खाली ब्लॅक जीन्स घालतो ना, आई शपथ जेसीबी सारखा दिसतो. 40 किलोमीटर बाकी आहे गाईज. अजून 1.5 तास लागणार आहे. भाई 50 फोटो काढून झाले तरी अजून ह्याला फोटो काढायचे. ज्यावेळेस नेल पेंट लावशील त्यावेळेस किती फोटो काढशील? हा ना, बघ की. 2 hours later. नुसता टीपी भाई, नुसता टीपी. कडक ऊन पडलेलं आहे. या उन्हात आम्ही वॉटरफॉल बघायला जाणार आहे. टॅनिंग बिनिंग कसला विषय आपल्याला काय माहित नाही. स्वतः फोटो काढतात 50-100 आणि मी ब्लॉग स्टार्ट केला का बंद कर. चल लवकर निघूया, ऊन वाढते रे, गरम व्हायला लागले. बघा पाऊस पडला पाहिजे. अभी बारिश मंकी बाई. आता इथून आम्ही या स्टॉप नंतर पेडे ना रे नाही मध्ये कोणता पेडे का काय ते पाबे घाट आहे. आता आम्ही पाबे वॉटरफॉलला जाणार आहे. करायची वा. पाबे वॉटरफॉलला जाणार आहे आणि तिथून मडे वॉटरफॉलला जाणार आहे. बर, स्टे ट्यून, लेट्स गो. हेलो गाईज.
much later. गाडीवरून फोन पडला, लय घाण डिस्प्ले गेलाय, फुल वाट लागली फोनची. नजर लगी है भाई, नजर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आम्ही मागे गाड्या लावल्यात, पण इथे तुम्ही आला तर इकडे पण पुढे पार्किंग आहे 4 व्हीलरसाठी. पण तो रस्ता खूपच चिखलाचा होता, सो आम्ही तिकडे लावल्या गाड्या. मस्त नाश्ता करून झालेला आहे, एकच नंबर विथ द व्ह्यू. तर घरी जात असताना रस्त्यात हा डॅम दिसला, खूप छान व्ह्यू आहे, सो आम्ही थांबलो. अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.